नमस्कार, आपलं माहितीगार यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगर मंडळासाठी म्हाडाच्या एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, ज्यामध्ये म्हाडाने अनिवासी भूखंड असेल, निवासी भूखंड असेल किंवा निवासी प्लस अनिवासी भूखंड, दुकाने आणि सुविधा हॉल जे आहेत ते ई-लिलावाद्वारे विक्रीकरिता अर्ज मागवले जात आहे. त्याचं रजिस्ट्रेशन किंवा जी प्रोसेस आहे ती स्टार्ट झालेली आहे. त्यामध्ये जर आपण बघितलं तर जवळपास 83 भूखंड, दुकाने, हॉल विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यांच्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. त्याचा जर आपण जो तपशील बघितला, की जे वेळापत्रक आहे, तर ते कशा पद्धतीने असणार आहे, यामध्ये जर आपण बघितलं, तर 30 निवासी भूखंड आहेत, 2 निवासी भूखंड आहेत, 30 अनिवासी भूखंड आहेत, 2 निवासी भूखंड आहेत, 1 निवासी प्लस अनिवासी भूखंड आहेत, 46 दुकाने व 4 सुविधा हॉल करिता ई-लिलाव जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. म्हणजे ई-लिलाव पद्धतीने हे भूखंड असेल किंवा जे दुकानी गाळे असतील किंवा जे सुविधा हॉल आहेत ते अ, देण्यात येणार आहेत. तर त्याची जी प्रोसेस आहे ती आपण आपल्या चॅनलवर सुद्धा रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ती तुम्ही नक्की बघू शकता. ती डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक शेअर केली जाईल. आत्ताची जी प्रोसेस आहे 30/7/2026ला ही जी जाहिरात आहे ती आलेली आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर या संकेतस्थळावर तुम्हाला जी काही नोंदणी करायची आहे ई-लेवलसाठी किंवा जो अर्ज करायचा आहे किंवा डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे किंवा जी अनामत रक्कम भरायची आहे त्याच्यासाठीचा जो दिनांक आहे 28/8/2026 पर्यंत तुम्हाला तो अपलोड करायचा आहे. जर तुम्ही त्या गाळ्यांसाठी ॲप्लिकेशन करणार असाल तर ई-लिलावचं जे अनामत रक्कम आहे त्याच्या आर-टी-जी-एस एन-एफ-टीसाठी 28/8/2026 पर्यंतचा कालावधी दिलेला आहे. ई-लिलावाची ऑनलाईन बोली सुरू होणार आहे. प्रत्येक जे काही गाळे असतील किंवा दुकाने असतील किंवा भूखंड असतील त्यांची जी बोली लागणार आहे ती 3/9/2026ला 11 वाजेपासून सकाळी 11 वाजता ती स्टार्ट होणार आहे आणि जी अंतिम वेळ आहे बोली लावण्यासाठीची ती 3/9/2026 त्याच दिवशी 5 वाजेपर्यंत हा कालावधी आहे आणि जो काही ई-लिलावचा एकत्रित निकाल आहे तो जाहीर होईल 4/9/2026 रोजी सकाळी 11 वाजता. आणि जे ऑनलाईन अर्ज करणार आहे त्याच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे, की जे अर्ज तुम्ही करणार आहे त्या प्रक्रिया शुल्क तुम्हाला ₹6,000 प्लस 1,080 18% जी-एस-टी जवळपास ₹7,080 हे जर तुम्हाला त्या ठिकाणी सहभागी व्हायचं असेल, तर हे तुम्हाला बिनापरतावे भरावे लागणार आहेत. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, की जर तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे किंवा बोली लावायची आहे, तर तुम्हाला ही ₹7,080 बिनापरतावा रक्कम भरायची आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर जे इतर अनामत रक्कम आहे, तर ती ₹50,000 तुम्हाला भरायची आहे. जर तुमची बोली लागली नाही, तर ते तुम्हाला रिफंड येणार आहे. हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत. बाकी नॉर्मल डिटेल्स जर आपण बघितलं, माहिती पुस्तिका या ठिकाणी दिलेली आहे, जी तुम्ही ह्या ॲडव्हर्टाइज आणि बुकलेट जो सेक्शन आहे, तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि रीड करू शकता. या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे आणि वरती ही बुकलेट दिलेलं आहे, ज्यामध्ये ज्या डिटेल्स आहे, रजिस्ट्रेशन असेल किंवा जे ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे, त्या सगळ्या डिटेल्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. यामध्ये सुद्धा वेळापत्रक दिलेलं आहे. प्रत्येक गोष्ट या ठिकाणी नमूद केलेली आहे, की अर्जदार जो पात्रता निकष असेल किंवा अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे आणि ज्या अटी शर्ती आहेत, त्या सगळ्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. खूप डिटेल माहिती आहे. तुम्ही ही नक्की चेक करू शकता. ऑनलाईन त्यांच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. महत्त्वाचं आहे, की जे प्रशासकीय शुल्क आहे ते विनापरतावा 7,000च्या आसपास ते शुल्क आहे. ते तुम्हाला भरावं लागणार आहे, तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर. आणि ह्यात जर आपण बघितलं, महत्त्वाचं आहे, की लोकेशन जे बघितलं तर ते छत्रपती संभाजीनगर आहे. या ठिकाणी डिटेल माहिती दिलेली आहे. ती तुम्ही चेक करू शकता. यामध्ये जे अनिवासी वापर कशा पद्धतीने करू शकतो त्याची सुद्धा डिटेल्स दिलेली आहे किंवा जिल्हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या बाकी म्हणजे ह्या डिव्हिजनच्या अंडर, ह्या मंडळाच्या अंडर बाकी जे काही लोकेशन आहे त्यांच्यासुद्धा डिटेल्स दिलेले आहे. जालना असेल, नांदेड असेल, लातूर असेल, ह्या ठिकाणी सुद्धा हे गाड्या अवेलेबल आहेत. त्याचं जे वसाहतीचं नाव किंवा ठिकाण किंवा जो भूखंडाचा अनुज्ञेय वापर कशासाठी करू शकतो, दवाखाना असेल, सोयीची दुकाने, दवाखाना, व्यापारी दुकाने, सुविधा भूखंड, व्यापारी भूखंड अशा पद्धतीने त्याचे डिटेल्स आहे किंवा भूखंडाचे जे क्षेत्रफळ आहे अंदाजित ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे स्क्वेअर मीटरमध्ये.
आणि जो रेट जो दिलेला आहे तो या ठिकाणी दाखवलेला आहे की भूखंडाचा प्रति स्क्वेअर मीटरचा जो दर आहे आणि त्यानुसार जी बेस प्राईस आहे ती दिलेली आहे. ह्या बेस प्राईसवर बोली लागणार आहे. त्याचं लोकेशनसुद्धा डिटेल्स या ठिकाणी दिलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता. नक्की बुकलेट एकदा वाचून बघा. लोकेशन बघा, कुठे तुम्हाला सोयीस्कर वाटत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही रहिवासी भूखंडसुद्धा आहे किंवा कन्व्हेंट, शॉपिंग, प्राथमिक शाळा, बऱ्याच गोष्टींसाठीचं जे आहे, बालवाडीसाठी आहे. तर दुकानांच्या सुद्धा डिटेल्स आहेत. जे कोणी ॲप्लिकेशन करणार असेल, बीडमध्ये सुद्धा आहे. बीड, हिंगोली असेल, तर अशा पद्धतीने जर बघितलं तर ह्या डिटेल्स आहेत. तुम्ही नक्की एकदा चेक करू शकता. बुकलेट डाउनलोड करा आणि त्यातला डिटेल्स नक्की चेक करून घ्या. आणि जर तुम्ही बघितलं तर महत्त्वाचं आहे, जेव्हा तुम्ही बिडर रजिस्ट्रेशन करणार आहेत, तर रजिस्ट्रेशन केल्यानंतर जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन करणार आहेत, तर तेव्हा महत्त्वाचं आहे की या सेक्शनमध्ये तुम्हाला ते ॲप्लिकेशन स्कीम सिलेक्ट करून ते करायचं आहे किंवा बिडिंग करायची आहे. यात जर तुम्ही बघितलं तर हे जे डिटेल्स आहे हे नॉन रिफंडेबल आहे. फक्त EMD जी भरणार आहे अनामत रक्कम ती तुम्हाला रिफंड येणार आहे. हे 6,000 ह्या GSTची अमाऊंट एवढं सगळं नॉन रिफंडेबल आहे. ओके. तर हे अपडेट्स आहेत. जर तुम्ही त्या जिल्ह्यांमध्ये असाल आणि तुम्ही जर भूखंड बघत असाल किंवा गाळे बघत असाल तर नक्की तुम्ही एकदा डिटेल्स चेक करू शकता. त्याचं प्राईस कंपॅरिझन चेक करू शकता. मार्केट रेट काय आहे आणि म्हाडाने कशा पद्धतीने ते अवेलेबल करून दिलेले आहेत. तर जर योग्य किंमत असेल तर नक्की तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. थँक यू. आणि अशाच लेटेस्ट आणि रेग्युलर अपडेटसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक यू.